लोकांना कसं आणि काय समजावं कळत नाहीये मला आता। तू शाळा सुरू होईल ना रे आपली, मी बरोबर करते ना? तू इंदू आहेस आणि इंदू कधीच चुकत नाही। मला माहिती आहे जे घडतंय ते चुकीचं आहे, लोकांचा अंधविश्वास, पण तो अशा हातपाय गाळू नकोस। अगं पंट्या गँगची मेन आहेस तू। अगं आता तुझ्या चेहऱ्यावर फक्त हास्य पाहिजे, डोळ्यात अश्रू नको। आणि हे चिखल काय, हे पाणी टाकलं की स्वच्छ होऊन जाईल। थांब मी स्वच्छ कर। अरे आदू मी करते। नाही इंदू तू आदू बस। मला अगं इंदू अरे तू कशी- इंदू मी करतो। सारे आदू किती करशील, किती करशील? इंदू आता रडायचं नाही, फक्त लढायचं। आणि किती करशील म्हणजे 100 वर्षाचा होईपर्यंत करेन मी। इंदू तू म्हातारी झालो कसा आवाज देशील ग मला? ए आदू अक्षरच अगं हे तर मला उच्चारता पण येणार नाही तोपर्यंत। काही बोलतोस तू? काही काय बोलतो, तुझा नवरा आहे ना मी, खोटं कसं काय बोलणार? नाही उच्चारता येणार मला। माझ्या पोराला माझ्या विरोधात वापरतेस काय? आता पाच मी काय करते ते। जमीन मिळवली इंदूने गावातल्या शाळेसाठी। अगं सावित्रीबाईंनी सुद्धा शेणाचे कोळे सहन केले, धुवाची चिखल नाही, स्वतः सावित्रीबाईंचा आशीर्वाद। आता रडायचं नाही, फक्त लढायचं।
मी ऐकावीन मॅडम. अगं येडे, तुझीच वाट बघत होते, ये इकडं. सॉरी सॉरी सॉरी. काय हा? कधीची फोन लावतीये, फोन लाव उत्तर नाही. नाही सॉरी मोठे बाई, ते काय झालं माहितीये का, तिकडे चौकात मी गेलते ना तिकडे. माझं काम आहे. काय? तुझी ती बहीण आहे ना, हा. तिला सांग का मंदिरात बोलवलंय म्हणून. हिंदीला? हो, पण मोठा बाई तिला प्रश्न विचारते हो. तिने विचारलं कोणी बोलवलंय, का बोलवलंय, काय सांगायचंय मी? मी ना आता स्वतःच्या थोबाडीत मारून घेते. हा मोठा बाई काय करताय तुम्ही? मग काय, आता तुला सांगितलं जा सांग तिला, तर प्रश्न विचारत बसली. आता काय सगळं इसकटून सांगू का तुला? नो 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 नीड. आय एम गोइंग अँड टेलिंग हर टू गोइंग. म्हणजे तू बोलवणार आहेस ना? यश बोलणार आहे ना. मग इंग्लिश मध्ये कशाला सांगती? चल निघ लवकर. सॉरी सॉरी सॉरी. हे जाते. मोठे भाई काय करणार आहे तुम्ही? नाही नो 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 नीड. आगे इंदे. काय? अगं तिथं मंदिरात आहे ना, कोणतरी तुला भेटायला आलंय. जा लवकर. कोण आलंय? तर दिवसात ना 50 वेळा 50 लोक येतात इंदी इंदी करत. सगळ्यांची नावं काय मी लक्षात ठेवायची? नोकर आहे मी तुझी? हा बघते. जा लवकर. मायो मायो, फोन विसरले. बचत गटाच्या वंदनाताई फोन करत असतील. काय शोधताय मोठ्या बाई? काही नाही, ते आदोक्षाचे ते धुवायचे कपडे. अशी काय बघती? हा, मी या खोलीमध्ये येऊ शकत नाही का? माझं घर आहे, मी कधी पण येईन, कधी पण जाईन, काही पण करीन. मला कोण येते तू प्रश्न विचारणारी? अहो तसं नाही मोठ्या बाई, तुम्ही. तसं नाही मग कसं? असं आहे का? आता ही खोली तुला तुझी वाटायला लागली का? माझ्या आदोक्षाची खोली आहे ही. चांगलंय, खोली माझी, नवरा माझा, घर पण माझं, सगळं तुझं. मोठ्या बाई प्लीज गैरसमज करून घेऊ नका. हे तुमचंच घर आहे. मी फक्त इतकंच म्हणत होते की काय पाहिजे सांगा, मी शोधून देते. मला जे हवं ते देणार आहेस का तू? काय हवंय तुम्हाला? मनशांती. जेव्हापासून लग्न होऊन तू या घरात आली आहे ना, तेव्हापासून मनशांती हरवली आहे. देऊ शकशील? माझ्या पोराला माझ्यापासून तोडलेस तू. माझा आदोक्षज माझ्यावरती प्रेम करायचा, माझ्या शब्दाबाहेर नव्हता, पण तू आल्यापासून मला उलट उत्तर द्यायला लागलाय. बरोबर जाळ्या तोडलेस, गारुड केलेस त्याच्यावर. अहो मोठ्या बाई, मी असं काही केलेलं नाही. त्याचं अजूनही तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे. मला माहित असलेली गोष्ट सांगू नकोस. पण तुझं काय ग? मी आदोक्षची आई आहे म्हणून तू माझ्याशी चांगलं वागतेस, माझ्याशी गोड बोलतेस, आणि माझ्या आदोक्षला माझ्यापासून तोडतेस. मोठ्या बाई, एका बाळाला त्याच्या आईपासून तोडता येतं का? आदोक्षज माझ्या नवऱ्याआधी तुमचा मुलगा आहे, आणि त्या प्रेमाची जागा कोणी घेऊ शकत नाही. आणि मी काही गारुड बिरूड केलेलं नाहीये मोठ्या बाई त्याच्यावर. मी फक्त प्रेम केलं, निर्मळ प्रेम. आणि माणसं तोडणार नाही, माणसं जोडणार.
ए गप! खोटं बोलतीस तू. मोठ्या बाई, मी जर खोटं बोलत असेल ना तर विठुराय आता माझ्या पुढे प्राण काढून घेईन. माझं खरंच खूप प्रेम आहे आदोक्षजवर. भोळा आहे माझा आदोक्ष. मोठ्या बाई, निर्व्याज प्रेम करणं मी तुमच्या मुलाकडून आदोक्षजकडून शिकले. तुम्हाला का दिसत नाही हो माझं प्रेम? आदू हा आदू डब्बा अरे विसरलंच. मी आहे ना आठवण करून द्यायला. आता दिवसभर तू माझ्या सोबत नसणार, मला सारखी तुझी आठवण येत राहणार. आदू आपण बाहेर येत रे. तुला वेळ का काय कळतो का? बघा तेव्हा बायकोच्या मागे असतो. लोक काय म्हणतील? लोक तुम्हाला लव बर्ड्स म्हणतील. कुची 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 कुची. हा बघ, तुमचं झालं असेल तर मी येऊ का? नसेल तर तुमचं चालू द्या, मी असं पाठ करून उभं राहतो. अरे तुला ना पप्या, तुला मी मारीन नाशीत तुला. मारायच ना आधीच वेळ काळ तुम्ही नाही पाळायची आणि वरून मलाच डाफरायचं होय. बस की रे, किती टोमणे मारणार आहेस? अगं मी आलो, तुम्ही हसलात, छान दिसलात. बरं आता कामाचं बोलतो. तर काय माहिती का, आपण या गणेश उत्सवात छोटी फंट्या गँग आणि मोठी फंट्या गँग असं मिळून एक ढोल पथक तयार करायचं. कसं गणपतीचं स्वागत 2 जनरेशननी मिळून करायचं. पप्या, पण जर डीजे बीजे लावलं तर? नाही, असलं अजिबात काही करणार नाही. आणि 10 नंतर तर नाहीच नाही. मग ठीक आहे, बेस्ट बेस्ट. अरे खरंच मस्त आयडिया आहे ही. धमाल करू. मी इम्रानला सांगतो सगळ्यांना सांगायला म्हणून. नेकी और पूछ मी पण येतो लगेच. चल. अरे एक मिनिट, ते परमिशन घ्यायची राहिली ना बाबा. इंद्रायणी मॅडम, म्हणजे बघा आदूच्या माग डबल सीट बसून गेलेलं तुम्हाला चालणार आहे का? म्हणजे बघा तुमच्या नवऱ्याला घेऊन चाललं म्हणून विचार. असं याला ना पद्धतशीर टोले दिले पाहिजे. टोले काय द्यायचे? बस तू गाडी चालव, इकडे आणते डबा. सासूबाई, अहो काय केलं तुम्ही आज? एक मागोमाग 2 उत्तुंग षटकार मारलेत. अहो बॉल डायरेक्ट मैदानाच्या बाहेर. अहो अजून सापडत नाहीये बॉल. मीटिंग मध्ये सगळ्यांसमोर पाठराखीन बाईंची हवा टाईट करून टाकली तुम्ही. आणि आपल्या मोहितरावांच्या मदतीनं फार इज्जत घालवली गावात. अहो जे गाव उदो उदो करत होतं ते आता चिक्कल भेक करतंय. मारलं सासूबाई, कमाल आहात तुम्ही. तिच्या बाबतीत हे आधीच व्हायला हवं होतं. आता जशी तिची बाहेर इज्जत गेली ना, तशी तिची घरात इज्जत जायला पाहिजे. तर नाही, बरोबर आहे तुमचं. सासूबाई आपले मेवणे साहेब नुसते त्यांच्या माग माग असतात. त्यांचं कसं करायचं? लोकांना गरज नाही तुझ्या शाळेची. असं काही नाही आहे. काही लोक वाईट असतात हे मात्र नक्की. तीच तर दुखरी नस आहे माझी. सध्या माझा अध्यक्ष तिची बाजू घेतो आणि माझा अपमान करतो. बघा ना, अहो मेवणे साहेब सतत तुमचा अपमान करतायत. अहो आम्हाला जमलं नाही इतक्या वर्षात ते करतायत. काय म्हणायचंय काय तुम्हाला? नाही ते तसं नाही, म्हणजे मेवणे साहेब चुकीचंच करतायत ना, असं म्हणायचंय आम्हाला. अहो चुकीचं करतायत. बरं सासूबाई, मी काय म्हणतो ते जाऊ द्या. अपमानाचं विसरा, म्हणजे टेम्पररी बेसिसवर विसरा असं म्हणतोय आम्ही. पाठराखीनबाईंच्या शाळेची शाळा कशी करायची ना, फक्त तेवढंच बघा. म्हणजे मी तर म्हणतोय पाठराखीनबाईंच्या शाळेला डोनेशन देऊन टाका. डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं? त्या कार्टीला डोनेशन द्यायचं म्हणजे मोहितरावाशी वाकडं घ्यायचं. कसं जमणार आहे? तसं जर मी केलं ना, तो उपसरपंच करायचं नाही तो माणूस मला. आणि पैसे कुठून आणायचे डोनेशन द्यायचं तर? तुमच्याकडे आहेत पैसे? मी माझ्याकडची एक भेली पण देणार नाही तिला. ठीक आहे ना, देऊ नका. फक्त आकडा जाहीर करा. राजकारणी नाही का, आश्वासन देतात
पण पूर्ण करत नाही. तसं फक्त एकच गोष्ट करायची सासूबाई, आदोक्षज महाराजांना कळलंच नाही पाहिजे की तुमचा शाळेला विरोध आहे. त्यांना आहे ना नेहमी हेच वाटलं पाहिजे की तुमचा शाळेला सपोर्ट आहे. बस सासूबाई, एवढंच करा, मग तुमचं काम झालंच म्हणून समजा. बघा, विचार करा, मी काम बघतो. पहिल्यांदा डोक्याची गोष्ट बोलले. जे येत तयारी झाली पाहिजे. हो अरे, अजून मला पण बोलला, अजून सांगितला. खूप आहे. चल 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 चल. आला. अरे बाप रे बाप. अरे हे वेडे झालात का काय? येड्यासारखे रस्त्याच्या मध्ये काय बसलायत तुम्ही? मी होतो म्हणून थांबलो, दुसरं कोणी असतं ना उडवून गेलं असतं तुम्हाला. अय, दुसरं कोण असतं ना तर गॅरंटेड थांबलं असतं. याचा काही भरोसा नाही बाबा. थांबेपर्यंत असं धक 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 होऊ लागलं. मग नाही तर काय झाले, फालतू जोक मारून झाले. मग मला जाऊ द्या, माझ्याकडे असला फालतूपणा करायला वेळ नाही. इम्रान, डॉक्टर साहेब गडबडीत आहेत ना, काय ते पटकन बोल. चल. अरे पप्प्या, तू नेतयस, तू सांग ना, तुझं स्पीच स्ट्रॉंग आहे, तू सांग, स्टार्ट कर. हा, ठीक. हा, तर आपल्याकडे एक मस्त आयडिया. आता बघ गणेश उत्सव येतोय की नाही, तर त्या निमित्तानं छोटी फंट्या गँग आणि मोठी फंट्या गँग असं सगळ्यांनी मिळून एक ढोल पथक तयार करायचं. हा, आणि गणपतीचं स्वागत कसं जंगी झालं पाहिजे की नाही एकदम. हा, आणि तुम्हाला असं वाटतंय ढोल बडवायला मी येईन? हा, म्हणजे आलास तर आम्हाला आनंदच होईल ना रे. पप्या आणि इम्रान, पुन्हा जर असल्या फालतू आयडिया माझ्याकडे घेऊन आलात ना, तुम्ही इंजेक्शन देईन तुम्हाला बुद्धीचं. फालतू? अरे ही सेवा आहे, सेवा आहे ही संगीताची. अच्छा, अरे उद्या तुला नाचायचंय म्हणून तू स्टेज बांधून लोकांना त्यावर नाचायला सांगशील. नृत्याची सेवा. हा, आयडिया भारी. ए, हिंदू आदूला पण सांग, आपण मस्त एन्जॉय करू. तू पण ये नाचायला. इंद्रायणी आणि आदोक्षला कशाला? तुला नाचायचंय तू नाच ना, बाकीच्यांना कशाला घेतो बरोबर? ते दोघं त्यांच्या गुंग आहेत, ते नाही येणार. अरे गोपाळ, तसं काय नाही. इंदू आणि आदू फंटा गँग साठी कधी पण रेडी असतात, काय बाप्या? हो ना, मग त्या दोघांना घ्या आणि तुम्ही चौघं मिळून तुम्हाला घालायचं तो गोंधळ घाला, त्याच्यामध्ये मला घेऊ नका. अरे अरे मजा पण करू ना ऐक गोपाळ. ना, आपल्याकडे खूप आयडिया माहिती का, अशा एकदम मस्त एन्जॉय करू. असा गणेश उत्सव असा एकदम दणक्यात झाला पाहिजे. या अरे, असल्या फालतू आयडियांसाठी माझ्याकडे वेळ नाही. अरे आपण ताशा वाजू. ऐक. गोपाळ. पप्प्या, हा आपला जुना गोपाळ नाहीये, हा खूप बदललाय. हा तो नाही आणि तो हा नाहीये. अरे मी त्याला ओळखतो रे. त्याला ना आता असं वेड वाकडं बोलायचा छंदच लागलाय लोकांना. जाऊ दे. इंदू, माझ्या कानावर जे काही आलंय ते खरं आहे का? महाराज, मी तुम्हाला चहा आणून. थांब, आधी मी जे विचारलंय त्याचं उत्तर दे. हो महाराज, खरं आहे. शाळेसाठी वर्गणी गोळा करून येत होते तेव्हा घडलं हे. विठुराया, आपल्याच गावातली माणसं इतकी निष्ठुरपणे कसं काय वागली? तुझ्यावर चिखलफेक झाली हे ऐकल्यापासून फार धक्का बसलाय बघ मला. ही सगळी माणसं इतकी खालच्या थराला जाऊन वागतील असं वाटलं नव्हतं. काही वेळा ओळखीची माणसंच अनोळखी असल्यासारखं वागतात. वाईट वाटतं तेव्हा, पण नाही इलाज असतो ना महाराज. अंधश्रद्धा आणि अज्ञान या सगळ्यांचं मूळ आहे हे लक्षात आलंय मला. तुम्ही म्हणाला होतात ना की मार्ग खडतर असेल. अनुभव यायला लागलाय मला. त्या भूताच्या माळावर आपण आपली शाळा उभी करू नये यासाठी आता ही लोक काय काय करतील सांगता येणार नाही. तुला सावध राहावं लागेल बरं.
आणि तुला खरं सांगू का, आपण समाज म्हणून फक्त साक्षर आहोत, सुशिक्षित नाही. त्यामुळे फक्त तुलाच नाही तर तुला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांना आता हे सगळं सहन करावंच लागणार. पण काही झालं तरी आपण आपल्या ध्येयापासून हटायचं नाही. शिक्षण आणि शाळा या बाबतीत कसलीही तडजोड करायची नाही. आता रडायचं नाही तर लढायचं. निर्धारानं लढायचं. संघर्ष मोठा आहे, पण तुमचा पाठिंबा आणि विठुरायाचा आशीर्वाद असल्यामुळे मी काय मागं हटत नसते. विठूच्या वाडीत शाळा सुरू होणार म्हणजे होणार.